हाय गाईज, आज आपण बनवूयात रव्याचे कुरकुरीत मेंदूवडा। आपण नेहमी उडदाच्या डाळीचा मेंदूवडा बनवतो ना, तर आता आपण रव्याचा मेंदूवडा बनवूयात। 1 वाटी रवा घेतला आहे, दही घेतले आंबटपणा येण्यासाठी, कारण जेव्हा उडदाच्या डाळीचा करतो तेव्हा ती आपण आदल्या दिवशी भिजत घालतो, मग त्याने आंबटपणा येतो। इथे आपण रव्यामध्ये दही टाकूयात आंबटपणा येण्यासाठी। 1 चमचा जिरं, धना पावडर, मिरची, कोथिंबीर, हवा असेल तर तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता, त्यांनी वेगळी टेस्ट येते। ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाका त्याच्यामध्ये छोटे छोटे करून, आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ टाका। थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे असं पीठ मळून घेऊयात। तेल लावून ते थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात, 5 मिनिट। नंतर हाताला तेल लावून झालं की मेंदूवडा बनवूयात। असा मेंदूवडा बनवायचा आणि तेलामध्ये टाकायचा। झाऱ्यावर ठेवला तर आपल्या हाताला तेल लागत नाही, त्यामुळे आपण असं झाऱ्यावर ठेवून टाकायचं, म्हणजे तेल असं गरम लागणार नाही हाताला। आणि त्याला मस्त लाल कलर येईपर्यंत शिजवून द्यायचा, अलटून पलटून। तो फुगतो छानपैकी, बघा। असं पलटी मारायचं। पहिल्यांदा आपण एकच मेंदूवडा टाकून बघायचा, कारण त्याने समजलं जातं की तेल कसं गरम किती आहे, कसं। हे बघा, झाला आपला मेंदूवडा तयार झालाय, लाल झालाय बघा छानपैकी। आणि मग दुसरा टाइम आपण कितीही टाकू शकतो। हे बघा, मेंदूवडा रेडी आहे। हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर वगैरे खाऊ शकता। तुम्हाला सॉस बरोबर खायचं असेल तर सॉस बरोबर